हाय, गुड मॉर्निंग फ्रॉम वाखा. आता वाजलं 8:20. आम्ही रेडी आहोत. आज आम्ही पोचणार आहोत सोनमार्गला. आज सेकंड लास्ट डे आहे. उद्या आम्ही रिटर्न जर्नी आमची स्टार्ट होणार आहे. सो आमचा कालचा स्टे होता तो होता टेंट्समध्ये. वाखा हे गाव कारगिलचे एक 50 किलोमीटर आधी. इथे टेंट्स आहेत, ह्याच्यामध्ये स्टे होता काल. टेंटमध्ये अशा प्रकारे सध्या आमचं सामान मेसअप आहे. इथे रायडिंग जॅकेट, बॅग्स माझी हर्षची. इथे बेड होता. इकडे माझं जॅकेट आहे, शूज. इथे एक लाईट होती, एक्सटेन्शन बोर्ड. आणि इकडे असं वॉशरूम. नाश्त्यामध्ये आज पराठा आहे, आलू पराठा, पोहे, चहा. छोटंसं डायनिंग रूम आहे. बाकीचं 9:10 झालेत. वी आर ऑलमोस्ट रेडी. सगळे रेडी आहेत. इकडे बॅग लोड होत आहेत बॅक ऑफ व्हेकलमध्ये. वाखा गावामध्ये तिथे झाड बघू शकताय. हे असं एकदम आतून राऊंड होऊन गेले पुढं. इकडे घरं आहेत पाठीमागं लोकांचे. आणि इथं शेती दिसते. लहान मूल. वाखापासून आम्ही अराऊंड 40 किलोमीटर आलो आहे. पुढं आणखी 10 किलोमीटर आहेत कारगिलसाठी. हे कोणतं काय माहिती नाही, पण इथं थांबलो आहे. लाईट सगळ्याचं वेट करू. कारगिल शहराला बायपाससुद्धा आहे, पण आम्ही निघालो कारगिल शहरामधून. कारगिल शहरात एंट्री करताच हे बसस्टँड लागतं. बसस्टँड क्रॉस केलं की त्याच्या बाजूलाच लागून आहे टॅक्सी स्टँड. टॅक्सी स्टँड झालं की पुढं लागते बाजारपेठ. आणि बाजारपेठेतून आम्ही निघालो सरळ सरळ पुढे द्रासच्या दिशेने. आणि आमचा स्टॉप होता द्रासला, कारगिल वॉर मेमोरियलमध्ये. कारगिल हे शहर सिल्क रूटवरती असल्यामुळे इथली जी स्थापत्यशास्त्र आहे ते थोडं वेगळं पाहायला मिळतं. प्लस इथे बरेचसे जे व्यापारी यायचे त्यांचा इथे स्टे व्हायचा. त्याच्यामुळे ह्या शहराला एक वेगळंच महत्त्व आहे. अकरा वाजलेत. आम्ही कारगिल क्रॉस केलं आहे आणि कारगिल वॉर मेमोरियलला जायचं आहे. तर ते आहे द्रासमध्ये. मला पहिले वाटलं होतं की ते कारगिलमध्येच आहे, बट ते द्रासमध्ये आहे. सर्व बाईक्स लाईनअप आहेत, फोटोशूट चालू आहे. खालतून एक नदी जाते, नदीचं नाव मला माहिती नाही, पुन्हा टाकतो तर बघून. बस असा रस्ता आहे. साईडने इथला लँडस्केप पाहू शकताय, थोडासा वेगळा आहे. बस बाकी राईड तर छान चाललं आहे. मी राईड करतो त्याच्यामुळे जास्त पण व्हिडिओज घेतले नाही आहेत रोडचे. सो यस, सो फार सो गुड. 11:15 वाजलेत आणि आम्ही पोचलो आहे द्रासला, कारगिल वॉर मेमोरियल. सध्या पार्किंगमध्ये मागे बाईक्स पार्क आहेत, सगळे रेडी आहेत. आतमध्ये बाईक्स वगैरे अलाउड नाही आहेत. सो बॅग इथंच ठेवलं आहे. फक्त वॉलेट, आयडेंटिटी कार्ड आणि मोबाईल, बस एवढं घेऊन चाललो आहे. आणखी बघूया आता आतमध्ये जाऊ कसं आहे ते. काही लोक समोर मेमोरियल आहे, कारगिल वॉर मेमोरियल. चला आम्ही आतमध्ये एंट्री केले मेमोरियलच्या. इथे समोर जे आहे राईट साईडला, तिथे बरेचसे काही गोष्टी मिळाल्या वॉरच्या दरम्यान, त्या तिथे ठेवले. तिथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही. मागे आम्हाला ब्रीफिंग मिळाले. नॉर्मली हा रस्ताच फॉलो करायचा. इथे कपड्यांचं म्हणजे नॉर्मली फुल शर्ट, फुल पॅन्ट असले पाहिजे. शॉर्ट्स किंवा याच्यावरती येऊ शकत नाही. आणखी बस समोर
मेमोरियल आहे तिथे जाऊन आम्ही नतमस्तक होतो. अमर जवान ज्योतीजवळ आहोत तिथे आम्ही. आणि इथून आपल्याला बसायचं नाही. समोर दिसतंय हे माझ्या बोटाच्या समोर हे टायगर हिल आहे. त्याच्या पुढे एक हे रिनोसारखं दिसतं त्याच्या शिंगासारखं ते रिनो हॉर्न आहे. आणि त्याच्या पुढं जे आहे कर्वमध्ये जे खालचं ते आहे बत्रा टॉप. त्याची सेकंड लढाई झाली होती. म्हणजे पहिला पॉईंट हा कॅप्चर केला होता कॅप्टन विक्रम बत्रानी. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट होता तो कर्ववाला केला होता. ते त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. इथे त्यांनी दिलेलं आहे. आणि याच्या मागे जी ही आहे नाव विसरतो मी ही गन. याची रेंज आहे 40 किलोमीटर. सो मेनली ही 1999च्या युद्धामध्ये जास्त यूज झाली होती. आणि याने जवळजवळ 80% कॅज्युअलिटीज ह्या गनने केले होते. आणि जे आता ब्रीफिंग झालं त्याच्यानुसार हे समजलं की हे 1987मध्ये आली होती राजीव गांधी पंतप्रधान असताना. त्यावेळेस खूप त्याच्याबद्दल चर्चा झाली होती की त्याच्यामध्ये करप्शन झालं. आणि ही इम्पोर्ट केली होती स्वीडनमधून. आतमध्ये जी गॅलरी आहे म्हणजे इमोशनल करणारीच आहे. बऱ्याच ज्या बटालियन्सबद्दल ज्यांचं इन्व्हॉल्वमेंट त्याची माहिती दिलेली आहे. पुन्हा जे आपलं वॉर सुरू झालं 3 मेला शेफर्डने बघितलं होतं की डिटेक्ट केलं होत्या आर्म लोक त्यांना हे केलं होतं त्यांनी डिटेक्ट केलं होतं. सो त्याच्यानंतर ती आयडेंटिफाय करून मग पुन्हा चेक केलं गेलं 5 मेला. आणि त्याच्यानंतर सुरू झाले होते. आणि मेच्या एंडला पाकिस्तानने ॲक्सेप्ट केलं की त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि हे जे वॉर आहे ते 26 जुलै 1999ला संपलं होतं. ही बोफर्स गन आहे. याच्याने जवळजवळ 80% कॅच्युअलिटी ह्या गनने झाल्या होत्या. या कारगिल युद्धात वेगवेगळ्या रेजिमेंट बघितलं होतं. जाट रेजिमेंट असेल, इंजिनियर्स असेल, ग्रेनेडियर्स असेल, मराठा इन्फंट्री असेल, महार इन्फंट्री असेल. त्याच्यामध्ये 7 महार आणि 12 महार इन्फंट्रीनं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट होती. समोर पाहता टोपोलिन हिल आहे. इथे ॲक्च्युली इरमी आला होता कारण की हा समोरून जातो तो NH1 आहे. ह्याला कॅप्चर करून त्यांना द्रास आणि श्रीनगर वेगवेगळा करायचा होता. 1.5 तास मेमोरियलची टूर घेण्यासाठी आम्हाला वेळ लागला. या 1.5 तासामध्ये खूप बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या ज्या समजल्या. जे युद्ध झालं होतं कारगिलचं त्याच्याबद्दलचा सिक्वेन्स, कधी सुरू झालं कधी संपलं, किती लोक शहीद झाले, खूप साऱ्या गोष्टी समजल्या. ते झाल्यानंतर आम्ही पुढे पोचलो द्रासमध्ये. हे जे द्रास शहर आहे हे सगळ्यात थंड असलेलं शहर आहे जिथे मानवी वस्ती असते. इथे जे हिवाळ्यात टेम्परेचर असते ते -50 म्हणजेच -50 डिग्रीपर्यंत जातं. आणि इथे लोकवस्ती आहे. असं हे जगातील मानवी वस्ती असलेलं शहर आहे. कारगिलकडून सोनमार्गच्या दिशेने जाताना ही बाजूनी द्रास नदी वाहताना दिसते. सध्या आपण आहोत द्रास व्हॅलीमध्ये. आणि त्याच्यानंतर आम्ही चढायला सुरुवात करणार आहोत जोजिला पास. तुम्ही हे पाहू शकताय जो टनल आहे तो आहे जोजिला टनल, जो पुढे जाऊन कार्यरत होणार आहे. आणि आपल्याला जोजिला पास चढायची गरज पडणार नाही आणि आपण डायरेक्ट सोनमार्गच्या दिशेने निघणार आहोत. आणि ह्याचा स्ट्रॅटेजिकली खूप फायदा होणार आहे कारण हिवाळ्यामध्ये हा जो जोजिला पास असतो एक्स्ट्रीम वेदरमुळे बंद असतो आणि पुढे तो चालू राहील. दुपारच्या 2:30 वाजलेत आणि आम्ही पोचलो आहे 0 पॉईंटला जोजिला पास. जो जोजिला पास आहे याचं खूप इम्पॉर्टन्स आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये. म्हणजे नॅशन प्रोजेक्ट बीकॉन जोजिला पास 0 पॉईंट. ह्याची अल्टिट्यूड आहे 11,749 फीट. हे प्रोजेक्ट विजय कारगिल 96 किलोमीटर, लेह 326. आणि या साईडला काश्मीर व्हॅली सुरू होते. यू आर ॲट जोजिला पास. 404 किलोमीटर जम्मू आणि 160 किलोमीटर श्रीनगर. सध्या आपण जोजिला पासच्या इथे उभे आहोत. आणि हा जोजिला पास आहे 11,749 फूट उंचीवरती. तर याचा खूप मोठा इतिहास आहे. मागे वॉर मेमोरियल होतं जोजिला वॉर मेमोरियल. सो 1 नोव्हेंबर 1948मध्ये आपण ती लढाई जिंकलो होतो.
ज्यावेळेस भारत स्वतंत्र झालं त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीर प्रेस्टिज स्टेट होता आणि त्याच्यावरती हरिसिंग नावाचा राजा शासक होता. पण त्यावेळेस पाकिस्तानचे जे काही मिलिटंट्स होते त्यांनी अटॅक केला आणि हे कॅप्चर करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस जी ट्रीटी साईन करून इंडियासोबत 26 ऑक्टोबरला इंडियन ट्रूप्स श्रीनगरला एअरलिफ्ट केले गेले, ज्याच्यात लढाई झाली आणि 1 नोव्हेंबर 1948ला हा जोजिरा पास इंडियन सैनिकांनी जिंकला आणि त्याच्यानंतर जो काश्मीर व्हॅलीवरती पूर्ण कंट्रोल इंडियन सैन्याचा आहे. तो हा याचा इतिहास आहे. त्याच्यामुळे हा जोजिरा जो पास आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे भारताच्या इतिहासामध्ये. आणि ह्या लढाईमध्ये भारताकडे 2/3 पार्ट काश्मीरचा आला आणि 1/3 पार्ट पाकिस्तानकडे राहिलेला आहे. बिहाइंड द सीन्स ते रील बनते. बस बघा, चेक करा. ओके की परत घ्यायचंय? हे बघ बरं, फ्रेम बघा. हायरोवर डायरेक्ट पुढे गेला होता ओव्हरटेक मारून, त्याला मागं आणली जवळजवळ 500 मीटर. डिसिप्लिन नाही, पुढे चालला होता. आर्मी विकरायला पुन्हा बंद करतो. जोजिला पास वरती जितका सुंदर आहे तेवढाच तो वरती चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी सोनमार्गच्या दिशेने खूप खतरनाक आहे. एक चुकी आणि गाडी खाली दरीत. तरी पण इथे 2 रस्ते आहेत, एक रस्ता उतरण्यासाठी आणि एक रस्ता चढण्यासाठी. असे वेगवेगळे रस्ते आहेत. तरीसुद्धा ह्या रस्त्यावरून जाताना खूप थ्रिलिंग अशी फील होती आणि खूप मजासुद्धा आली इथून डिसेंड करताना. समोरून जो रस्ता दिसतोय तो होणार आहे कनेक्ट जोजिला पासच्या टनलला आणि तिथून मग आपला प्रवास जो होणार आहे लेहच्या दिशेने तो खूप सुकर होणार आहे. आणि इथे सो वी आर ऑलमोस्ट इन सोनमार्ग. सोनमार्ग पोचलेलो आहोत. काही एखादं बाकी असेल आणि पाहू शकतो एक ब्युटी ऑफ काश्मीर व्हॅली. 4 वाजलेत आणि आम्ही सोनामार्गमध्ये पोचलो आहे. ॲक्च्युली आधीच आमचा लंच स्किप झाला आहे, त्याच्यामुळं आता आम्ही लंचसाठी आलो हॉटेल सोनसार अँड रेस्टॉरंट. इथे सगळ्यांचे बाईक्स पार्क आहेत, इथे बॅकअप व्हेकल्स इकडे काय तिकडे काय. आता जाऊन जेवतो, थोडंसं पेटपूजा करूया. जेवायला चिकन बिर्याणी, व्हेज पुलाव, काश्मीरी पुलाव ऑर्डर केला आम्ही. सध्या प्लेट्स आले, जेवणाची वाट बघतोय. आणि वाजलेत 4:50 सॉरी 4:40. चिकन बिर्याणी ऑर्डर केले, चिकन बिर्याणी आले या बाउलमध्ये. दोघंच नॉन व्हेजिटेरियन, बाकी सगळे व्हेजिटेरियन आहेत. हे देखो देख रे कैसे. 1 तासाचा आमचा सो कॉल्ड लंच ब्रेक करून आता आम्ही निघतोय हॉटेलकडे. हॉटेलमध्ये जायचं आहे, फ्रेश व्हायचं आहे आणि पुन्हा यायचं हे खालती भेटायला सगळ्याला. मार्केटच्या मागच्या गल्लीमध्ये आम्ही आले. इधर एक छोटासा झरा वाहत आहे आणि चाललंय मी डोंगराच्या दिशेने. आणि अशा तऱ्हेने काय झालेलं आहे, बरं क्रॉस करत चाललोय लोखंडी ब्रिजवर. खूप सारं ऐकतो
चुके हैं पीछे पीछे पीछे। सकाळचे 5:30 वाजलेत। आज तारीख आहे 24 ऑगस्ट आणि आमची अशी तर राईड संपलेली आहे। इथे मागे बाईक्स पार्क आहेत आणि इथे आपण प्रत्येकजण आपापलं हेल्मेट आणि सगळं साहित्य जे काय नी गार्ड जॅकेट ते जमा करतो। ये क्या देखा बोला था मैंने क्या मैंने राखी बांधी थी वो। त्यांनी नवीनच प्रॉपर्टी केली त्याच्यामुळं 2 ड्रेस आहेत। ये देखो हमारा एसी पहली बार देख रहे हैं हम 10 दिनों बाद। नहीं रुको, ये देखो इधर से दूसरा रूम ओपन होता है। अच्छा ओ तो ये सीधा ये देखो सीधा डायरेक्ट एंट्री मेहमान को बाहर भेजने के लिए। डायरेक्ट गेट। अरे रुको, आता आम्ही बाल्कनीमध्ये आलोय। ओपन बाल्कनी सध्या ॲक्च्युली याचं अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते, त्याच्यामुळं समोर डोंगरावरती झाडं जी मूवीमध्ये पाहिली होती ती वाली झाडं उंच उंच आणि खूप छान असे हे हॉटेल्स। ऐ ब्लॉग मध्ये काय झालं मी तुला दाखवतो। तू असं उभं राहून चाल नको हे बघा हे असं अरे काय एकच फ्लोअर तर आहे, खाली माती आहे, नको काय पडल्यानंतर काय होत नाही तुला, हात पाय तुटेल एखादा। नको जायचं परवा ऑफिसला, ऑफिसचं टेन्शन आहे मला। आणि हे आहे अरे मी दो पैराग्राफ बोलेगा ये, दो लाइन तो बनते, दो पैराग्राफ होगा। बोलो बोलो। मेरी यूट्यूब वीडियो में मस्त लगा, मजा आया, थैंक यू सो मच। नहीं कुछ नहीं मस्त कर रेडी गाइस, रेडी लास्ट बार भारत में देखिए वीडियो बनाइयो 1 2